नमस्कार. दुपारच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जगाच्या कुठल्याही कोपऱ्याहून एका मिस कॉलवर तुम्ही विजेचा अपव्यय, श्रम आणि पैसे वाचवू शकता. ग्रामीण भागातील लोड शेडिंगच्या त्रासापासून कंटाळलेल्या एका शिक्षकानं दूरनियंत्रक नावाचं मॉडेल बनवलंय. हे मॉडेल भविष्यात वीज बचतीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. तुम्ही बाहेर गावी गेला, अनावधानानं घरातील विद्युत उपकरण किंवा शेतीतला वीज पंप सुरूच राहिला तर परत यावं लागेल किंवा नाईलाजानं उपकरण सुरू राहू द्यावं लागेल. मात्र ही उपकरणं मोबाईलच्या एका मिस कॉलनं चालू बंद झाली तर आश्चर्य वाटतं ना. पाटण सावंगी इथल्या एका प्राध्यापकानं हे शक्य करून दाखवलंय. या छोट्याशा बॉक्समध्ये त्यांनी तयार केलेलं हे सर्किट एका विशिष्ट भ्रमणध्वनीशी जोडलेलं आहे. त्यावर मिस कॉल दिलास तर सर्किटवर जोडलेलं कुठलंही विद्युत उपकरण चालू बंद होऊ शकतं. मोबाईलला जेव्हा आपण एक रिंग देतो त्या मोबाईलचं आउटपुट त्या सर्किटला जोडलेलं आहे. ते सर्किट ट्रिगर होते आणि त्या सर्किटमध्ये एक रिले आहे. हा रिले काय करतो की जे इलेक्ट्रिक उपकरण आपण जोडलेले आहे ते बंद किंवा चालू करतात. इतकं साधं लॉजिक आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. निखिल मानकर पेशानं शिक्षक असले तरी ते शेतीही करतात. गेल्या काही वर्षांपासून भारनियमनामुळे शेतीची कामं रखडलेली आहेत. रात्री बेरात्री वीज आल्यावर शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला जावं लागतं. हा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी कल्पना लढवली आणि हे तंत्रज्ञान विकसित केलं. जसं स्ट्रीट लाईट आहे तुमचे, त्याचं कंट्रोल एका ठिकाणी एका ऑफिसमध्ये असतं. ज्याच्याकडे कंट्रोल असतो तो रात्रभर जागत असतो, त्यामुळे तो झोप लागते आणि आपण पाहतो की दिवसा लाईट चालू असतात. तर अशा वेळेला मग त्याला कंटाळा येतो, तिथे जा ऑफिसमध्ये मग बंद करा. तो घर बसल्यास तो एक रिंग दिला आणि पूर्ण स्ट्रीट लाईट बंद करेल. अवघ्या 400 ते 500 रुपयात त्यांनी तयार केलेल्या या यंत्राची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात झालीय. भविष्यात या यंत्राला समाजाची मान्यता मिळावी अशी निखिल यांची अपेक्षा आहे. ETV न्यूज, नागपूर. दुपारच्या राष्ट्रीय बातमीपत्रामध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.